बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करते। साकेत बुद्धविहारातील सर्व उपासक आणि उपासिका यांना सप्रेम जय भीम। भारतीय बौद्ध महासभा आणि साकेत बुद्धविहार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या इथे धम्म प्रवचन मालिका सुरू करण्यात आलेली आहे। तर त्या संदर्भातला जो विषय आहे प्रवचनाचा, माझा विषय मी स्वेच्छेने निवडलेला आहे, महाबोधी विहार आणि बौद्धांची पवित्र स्थळे। तर या संदर्भामध्ये मी आपणास मला माहित असलेली माहिती आपणासमोर मी विशद करीत आहे। भारतामध्ये अनेक धर्माची लोक आहेत, तर त्या विशिष्ट धर्माच्या लोकांची काही पवित्र स्थळे आहेत। प्रत्येक धर्माचे लोक आपल्या पवित्र स्थळांना भेटी देतात। ते भेटी दिल्यामुळे त्यांना समाधान वाटतं, त्यांना आनंद वाटतो, आपलं आयुष्य सार्थकी लागलंय असं त्यांना वाटते। 14 ऑक्टोबर 1956 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बौद्ध धर्माची दीक्षा दिली। आपण बौद्ध झालो आणि त्यामुळे आपली बौद्धांची कोणती स्थळे आहेत, पवित्र स्थळे आहेत, शिवाय बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात देखील कोणती पवित्र अशा प्रकारची स्थळे आहेत, तर ह्या स्थळांची माहिती आपल्याला व्हावी आणि आपण त्या स्थळांना भेटी द्याव्यात। त्या अशा स्थळांना आपण जर भेटी दिल्या तर त्यापासून आपल्याला आनंद मिळतो, आत्मिक अशा प्रकारचं समाधान मिळतं आणि त्याचप्रमाणे त्या स्थळांचं जतन व्हावं, त्याची जोपासना करण्यासाठी आपण काय करावं, तर या संदर्भामध्ये आपल्याला माहिती मिळते, आपल्याला त्यांचं जतन करण्याची प्रेरणा मिळते। तर या संदर्भामध्ये म्हणजे आम्ही देखील बौद्ध गयेची म्हणजे जयवंत गायकवाड नावाचे भारतीय बौद्ध महासभेचे समता सैनिक दलाचे जे कमांडर होते, तर त्यांनी म्हणजे बौद्ध स्थळांची ट्रिप काढली होती। तर त्या संदर्भात आम्ही त्यांच्या सहलीचा एक भाग झालो होतो आणि तो भाग झाल्यामुळे बौद्धांची जी काही पवित्र स्थळं आहेत ती अगोदर ग्रंथामध्ये वाचली होती, परंतु त्या स्थळांना प्रत्यक्ष भेट देण्याचं, त्यांचं महत्त्व जाणून घेण्याचं भाग्य आम्हाला लाभलेलं आहे। तर मी पुस्तकामध्ये त्या ग्रंथाची माहिती तर त्या पवित्र स्थळांची माहिती तर पाहिलेलीच आहे, पण आपण जेव्हा ते ग्रंथ वाचतो किंवा त्या स्थळांची माहिती वाचतो, माहिती वाचून जेवढी प्रेरणा आपल्याला मिळते त्याच्यापेक्षा आपण त्या स्थळांना भेटी दिल्याच्या नंतर जी प्रेरणा मिळते, जे आत्मिक समाधान आपल्याला लाभतं आणि त्या स्थळांची जतन आणि जोपासना करावी याची उर्मी आपल्या मनामध्ये जी निर्माण होते, तर ती कशी निर्माण झाली ते देखील मी या प्रवचनामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर बौद्धांची जी काही प्रमुख पवित्र स्थळ आहेत, तर त्याचं ठळकपणे आपण 4 स्थळांचं नाव घेतो, परंतु त्या 4 स्थळांच्या व्यतिरिक्त देखील इतर अनेक प्रकारची पवित्र स्थळं आहेत। तर सुरुवातीला मी जी महत्वाची पवित्र स्थळ आहेत तर त्यापैकी सुरुवात करते लुंबिनी पासून। लुंबिनी हे आपल्या बौद्ध धर्मियांचं एक पवित्र अशा प्रकारचं स्थळ आहे। का पवित्र स्थळ आहे, तर तथागत म्हणजे सिद्धार्थाचा जन्म लुंबिनी या वनामध्ये झालेला होता। तर त्याची देखील आपण बौद्ध आणि त्यांचा धम्म हा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं जेव्हा वाचन करतो, तर वाचन करत असताना त्याच्यामध्ये सविस्तर अशा प्रकारची माहिती दिलेली आहे। शुद्धोधन आणि महामाया यांचं लग्न होऊन त्यांना बरीच वर्ष झालेली होती, तरी देखील त्यांना अपत्य प्राप्ती नव्हती आणि अशाच वेळेस मग शाक्यामध्ये एक वर्षोत्सव साजरा करण्याची पद्धत होती। तर एके सकाळी तो वर्षोत्सव जवळपास 7 दिवस चालायचा। म्हणजे गरीब आणि श्रीमंत लोक किंवा राजघराण्यातली लोक देखील अशा प्रकारचा महोत्सव करायचे। तर एके सकाळी प्रातःकाळी महामाया सकाळी उठल्या आणि त्यांनी सुगंधी जलाने स्नान केलं आणि त्यांनी अनेक प्रकारच्या सुवर्ण मुद्रा लोकांना दान केल्या, आभूषणं परिधान केली आणि पूर्ण दिवस त्यांनी व्रत पाळलं आणि त्या संध्याकाळी त्या आपल्या शयन कक्षामध्ये गेल्याच्या नंतर राजा शुद्धोधन आणि महामाया यांचा सहवास घडला आणि त्यांना म्हणजे गर्भधारणा झाली। तर त्या रात्री त्यांना स्वप्न देखील पडलं, त्याच्यामध्ये आपण जास्त जात नाही, पण गर्भधारणा झाल्याच्या नंतर 9 महिने आणि 9 दिवसापेक्षा जवळपास 10 महिने महामायेने म्हणजे सिद्धार्थाला आपल्या गर्भामध्ये म्हणजे सांभाळलं आणि त्याच्यानंतर पूर्वीच्या काळी कशी प्रथा होती, पूर्वीच्या काळी नाही आता देखील, म्हणजे प्रथम जे काही बाळंतपण किंवा प्रसूती असते तर त्या प्रसूतीसाठी स्त्रियांना माहेरी जाण्याची इच्छा असते। तसंच महामायेने देखील राजा शुद्धोधनाला सांगितलं की मी माझ्या माहेरी म्हणजे देवदहला जाऊ इच्छिते। तर राजाने राणीची इच्छा पूर्ण करण्यासाठी मोठा लवाजमा त्यांच्या सोबत दिला, सोन्याची पालखी दिली आणि नोकर चाकर दास दासी
त्यांच्या सोबत दिले आणि महामाया आपल्या माहेरी देवदहला जात असताना मध्ये लुंबिनी नावाचं एक सुंदर अशा प्रकारचं वनोद्यान लागलं. त्याच्यामध्ये म्हणजे ज्या काही वनस्पती होत्या त्या फळा फुलांनी अक्षरशः बहरलेल्या होत्या. लुंबिनी हे अतिशय सुंदर अशा प्रकारचं वनोद्यान होतं. पालखी त्या वनातून जात असताना महामायेला क्षणभर तिथं विश्रांती घ्यावीशी वाटली, वनक्रीडा करावीशी वाटली आणि त्यांनी तशा प्रकारची आपली इच्छा व्यक्त केली आणि त्यामुळं मग ती पालखी त्या लुंबिनी वनोद्यानामध्ये थांबवण्यात आली. महामाया कुतूहलवश अशी त्या वनामध्ये शाल वृक्ष होते आणि पाना फुलांनी ते लगडलेले होते. तिला अतिशय प्रसन्न असं वाटायला लागलं आणि ती अशी जात असताना शाल वृक्षाच्या तिथे जाऊन थोडीशी थांबली. त्या शाल वृक्षाच्या फांद्या वाऱ्याने वर खाली येत होत्या. महामायेने कुतूहलवश त्या शाल वृक्षाची एक फांदी पकडली आणि तेवढ्यात एक वाऱ्याचा झोत आला आणि वाऱ्याच्या झोतामुळं फांदी सहित महामाया देवी त्या थोड्याशा वर उचलल्या गेल्या. त्यांचे दिवस भरलेले होते आणि त्यांना थोडीशी ती फांदी वर उचलल्या गेली, त्याच्यासोबत त्याही वर उचलल्या गेल्या आणि त्याच्यामुळे त्यांना प्रसव वेदना झाल्या आणि असं सांगतात की उभ्या उभ्याच महामायाने बालकाला जन्म दिला. म्हणजे तथागताचा जन्म त्या लुंबिनी अशा प्रकारच्या वनामध्ये झालेला असल्यामुळं हा म्हणजे लुंबिनी वनोद्यान हे अतिशय पवित्र अशा प्रकारचं स्थळ मानलं जातं. पुढे तथागताच्या मृत्यूच्या नंतर म्हणजे बुद्ध धम्माला पुनरुज्जीवित करण्याचं कार्य सम्राट अशोकाने केलं आणि सम्राट अशोकाने बुद्धाच्या संदर्भामध्ये जे काही पवित्र स्थळ आहेत ते त्यांनी शोधून काढले. लुंबिनी वनोद्यानामध्ये ज्या ठिकाणी सिद्धार्थाचा जन्म झालेला होता ते वनोद्यान देखील त्यांनी शोधून काढलं आणि तिथं त्यांनी स्तंभ वगैरे म्हणजे ते ठिकाण अशा प्रकारचं जतन करून ठेवलं. तर त्यामुळं लुंबिनी हे स्थळ अतिशय पवित्र मानलं जातं. आता आम्ही जेव्हा त्या ट्रिपला गेलेलो होतो तर ट्रिपला गेलेलं असताना म्हणजे अशी आपल्याला माहिती आहे की लुंबिनी वनोद्यान हे भारताचा भाग नसून ते नेपाळमध्ये आहे. भारतीय सीमेपासून ते जवळपास 30 किलोमीटर अंतरावर आहे. तर त्या लुंबिनी वनोद्यानाला भेट देत असताना आम्ही नेपाळ मधल्या म्हणजे भारत आणि नेपाळ यांची जी सीमा आहे ती पाहण्याची मला खूप उत्सुकता होती. तर ती उत्सुकता असताना असं वाटलं की जसं आपण भारत आणि पाकिस्तानची सीमारेषा वाघा बॉर्डर वरून पाहतो तसंच काहीसं असेल असं आपल्याला वाटतं, पण तसं बिलकुल काही नाही. एक अशा प्रकारचं गेट उभारण्यात आलेलं आहे आणि त्या गेटच्या अलीकडच्या बाजूला भारत आणि पलीकडच्या बाजूला नेपाळ. म्हणजे अशी सीमारेषा क्लिअर कट नाही. म्हणजे आपल्याला तिथं पासपोर्टची सुद्धा गरज नसते, फक्त जेमतेम गाडीची काहीतरी तपासणी होते आणि नंतर आपल्याला त्या नेपाळमध्ये जाता येतं. तर नेपाळच्या सीमेत गेल्याच्या नंतर खूप कुतूहल होतं, परंतु काहीच नाही, फक्त देशांची नावं बदलतात. आम्ही तिथल्या सिद्धार्थनगर नावाच्या भागामध्ये राहिलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्या वनोद्यानाला म्हणजे लुंबिनीला भेट द्यायला गेलो. तर लुंबिनीला भेट द्यायला जात असताना जेव्हा आपण त्या लुंबिनी उद्यानाच्या तिथे जातो तर आत प्रवेश करण्याच्या अगोदरच एक पाण्याचा असा सुंदर अशा प्रकारचा कालवा लागतो. म्हणजे स्वच्छ असं सुंदर पाणी असतं आणि नावेने आपल्याला प्रत्यक्ष जिथं सिद्धार्थाचा म्हणजे तथागतांचा जन्म झालेला होता तिथं जायचं असतं. तर त्या नावेत बसल्याच्या नंतर म्हणजे दोन्ही साईडला एकदम सुंदर अशा प्रकारचं निळशार पाणी आणि त्या नावेमध्ये बसून आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणापर्यंत जातो. आणि तिथं जात असताना मग जिथं कालवा संपतो कालव्याच्या नंतर उतरल्याच्या नंतर तिथे एक बालबुद्धाची प्रतिमा आहे आणि एक ज्योत म्हणजे एक बुद्ध ज्योत तिथं सतत तेवत असते. त्या वातावरणामध्ये जात असताना आपल्या मनामध्ये एक आंतरिक अशा प्रकारचा आनंद होतो. ती ज्योत वगैरे पाहिल्याच्या नंतर आणि बालबुद्धाला पाहिल्याच्या नंतर खरंच आपण जणू काही सिद्धार्थाचं बालपण अनुभवत आहोत अशा प्रकारची भावना आपल्या मनामध्ये निर्माण होते. आणि प्रत्यक्ष स्थळाला जात असताना दोन्ही बाजूला छानपैकी वृक्षांची अशी म्हणजे लागवड केलेली आहे आणि मधून अशा प्रकारचा रस्ता आहे आणि त्याच्या साईडनं दुसऱ्या एका डाव्या साईडने जात असताना शाल वृक्ष लावलेले आहेत आणि तिथून नंतर अशा प्रकारची लाईन जाऊन एक पांढऱ्या रंगाची इमारत आहे आणि त्या इमारतीमध्ये मग आपण प्रवेश करतो. प्रवेश केल्याच्या नंतर आजूबाजूला असं एकदम असं म्हणजे पूर्वीच्या स्थितीमध्ये ते ठिकाण जशा प्रकारचं असेल तशाच प्रकारचं त्याचं पावित्र्य जोपासण्यात आलेलं आहे. तिथं असं एकदम रंगरंगोटी किंवा असं काही केलेलं नाही. दगड आहे, थोडी माती आहे आणि जायला असा रस्ता आहे आणि गेल्याच्या नंतर ज्या ठिकाणी प्रत्यक्ष सिद्धार्थाचा जन्म झालेला आहे तिथं सम्राट अशोकाने त्याच्या पाऊल खुणा अशा जतन करून ठेवण्यात आलेल्या आहेत.
म्हणजे आपल्याला खूप कुतूहल वाटतं की अशा ठिकाणी सिद्धार्थाचा जन्म झालेला आहे. म्हणजे आपण जे पाहतो ज्या व्यक्तीचं म्हणजे बालपण नंतर काही काळ तरी चांगल्या स्थितीत जातं. बाबासाहेब आंबेडकरांचं महू इथलं स्मारक पाहिल्याच्या नंतर मला असं वाटलं होतं की लुंबिनीचं स्मारक देखील तसंच असेल, परंतु ते नाही. तिथं इतका साधेपणा जतन करून ठेवण्यात आलेलं ते पाहिल्याच्या नंतर अंतःकरण असं गदगदून येतं. ते आम्ही एकदा सुरुवातीला सगळ्यांच्या सोबत पाहिलं, परत तिकडे गेल्याच्या नंतर परत एकदा ते पुन्हा पाहिलं आणि त्याच्यानंतर बाहेर आलो. बाहेर आल्याच्या नंतर असं म्हणतात की सिद्धार्थाला आणि महामायेला ज्या ठिकाणी म्हणजे त्यांच्या सेविकांनी प्रथम स्नान घातलेलं होतं त्याचं प्रतीक म्हणून एक तलाव देखील तिथं संगोपन करून ठेवण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर आम्ही सगळे एका वृक्षाखाली तिथे बसलो. तिथं थोडी धम्मदेसना घेतली आणि त्याच्यानंतर मग पुढच्या ठिकाणाला आम्ही जायला निघालो. तर तिथून थोडं जात असताना सम्राट अशोकाने तिथं एक स्तंभ बांधलेला आहे. तर त्या स्तंभाचं देखील आम्ही अवलोकन केलं. तिथं थोड्या उदबत्ती आणि अगरबत्त्या लावल्या, नतमस्तक झालो आणि त्याच्यानंतर पुढच्या स्थळाला आम्ही गेलो. माझं एवढं सगळं सविस्तर सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे की ज्यांनी कोणी या स्थळाला भेटी दिलेल्या नसतील तर त्यांनी निश्चितच त्या स्थळाला भेटी द्यावं. खरंच एक आंतरिक समाधान जे आहे ना, पुस्तक वाचून आपल्याला ते समाधान येत नाही. जोपर्यंत आपण त्या स्थळाला भेटी देत नाही तोपर्यंत ते आंतरिक समाधान आपल्याला लाभू शकत नाही. आपल्या सगळ्यांची परिस्थिती खूप चांगली आहे, निश्चितच आपण त्या स्थळाला भेटी द्यावं असं मला वाटतंय. दुसरं एक पवित्र स्थळ आपले बोधगया. तर आपल्याला म्हणजे प्रवचनामध्ये महाबोधी विहार असा शब्दप्रयोग तिथं वापरलेला आहे. गया रेल्वे स्टेशन पासून 12 किलोमीटर अंतरावर हे बोधगया नावाचं पवित्र स्थळ आहे. म्हणजे खरं म्हणजे ते आपलं विचारपीठच आहे. ज्या ठिकाणी सिद्धार्थाला 500 इसवी सन पूर्व 528 ज्ञानप्राप्ती झाली असं ते ठिकाणे बोधगया. तर इथं सम्राट अशोकाने महाबोधी महाविहार बांधलेलं आहे आणि त्या ठिकाणी बुद्धाची जवळपास 80 फूट अशा प्रकारची सुवर्णांकित अशा प्रकारची मूर्ती आहे. आणि तिथं जात असताना म्हणजे बोधगयेमध्ये पण प्रवेश करत असताना इतकं गजबजलेलं भारतीय म्हणजे बौद्ध धर्मावर श्रद्धा असणाऱ्या लोकांचं ते एक अशा प्रकारचं पवित्र स्थळ आहे. बुद्धगयेमध्ये देखील पाय ठेवल्यापासून आपण एका विशिष्ट भावनेने भारावलेला असतो. तिथं गेल्याच्या नंतर म्हणजे एका ठिकाणी आपल्या जवळचे मोबाईल किंवा जे काही स्थान आहे सगळ्या प्रकारच्या मौल्यवान वस्तू आहेत त्या आपल्याला त्या विशिष्ट एका ठिकाणी सुपूर्द करून द्याव्या लागतात. पायातली पादत्राणे काढून ठेवावी लागतात आणि नंतर रांग लावून आपल्याला त्या महाबोधी विहारामध्ये तिथं जावं लागते. तर तिथं जात असताना देखील आंतरिक सुखाची आपल्याला अनुभूती होते. परंतु तिथं गेलेलं असताना मात्र आता आपल्याला सध्या 3 महिन्यापासून चर्चेला विषय 3 महिना नाही त्याच्या कितीतरी अगोदरपासून म्हणजे भंते अनागारिक यांनी जेव्हा त्यांचं वास्तव्य होतं तिथं तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की हिंदू धर्मियांची पवित्र स्थळं आहेत ती हिंदूंच्या ताब्यात असतात, मुस्लिमांची मुस्लिमांच्या ताब्यात असतात, जैनांची त्यांच्या ताब्यात असतात आणि एकमेव आपलं असं महाबोधी विहार आहे की जे आपल्या बौद्ध धर्मियांचं पवित्र स्थळ असूनही ते हिंदू धर्मियांच्या ताब्यात आहेत. तर त्याचं कसं आहे बघा माहितीये का, एकंदरीत 4 जे सदस्य आहेत 4 सदस्य हिंदू धर्मांचे आहेत, 4 सदस्य बौद्ध धर्मियांचे आहेत आणि तिथला जो काही कलेक्टर असतो तो हिंदू धर्मियांचा आहे. आणि जेव्हा केव्हा बहुमतांनी निर्णय घ्यायचे असतात अशा वेळेस 4 हिंदू आणि मुख्य जो काय आहे त्यांच्यावरचा तो 5वा हिंदू आणि त्यांच्यामुळे निर्णय हिंदू धर्मियांच्या बाजूने लागतात. आणि त्यामुळे आपलं पवित्र स्थळ असून देखील आपल्या मनानुसार आपल्याला त्या स्थळांचं जतन आणि जोपासना करता येत नाही, त्याचा विकास आपल्याला करता येत नाही. तर ती एक खेदाची बाब आहे आणि त्यामुळं महाबोधी महाविहार हे हिंदूंच्या ताब्यातून बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं यासाठी आपला लढा सुरू आहे. तो लढा तीव्र व्हावा आणि ते आपल्या ताब्यात यावं अशी माझी देखील मनापासूनची मनीषा आहे. तिथं गेल्याच्या नंतर आपण जे काही चिवर वगैरे नेलेलं असतं तर ती चिवर आपल्याला ते जे हिंदू धर्मीय लोक आहेत त्यांच्या हातात द्यावं लागतं आणि आपल्या वतीने जर त्यांची इच्छा असली तर ते बुद्ध प्रतिमेला टाकतात किंवा ते एका साईडला ते ठेवून देतात. तिथं गेल्याच्या नंतरही आपल्याला इतकं म्हणजे अंतःकरण आपलं गहिवरून येतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही ज्या काळात तिथं गेलेलो होतो तिथं वेगवेगळ्या देशातले जे काही तज्ज्ञ अशा प्रकारचे भंतेजी आलेले होते आणि त्यांचं सतत चॅन्टिंगचा त्यांचा असा जयघोष त्या वातावरणात घुमत होता. ज्या ठिकाणी तथागताला ज्या आसनावर त्यांना ज्ञानप्राप्ती झालेली होती
त्याला वज्रासन असं म्हणतात. आणि वज्रासन अक्षरशः इतकं छान सुशोभित करून ठेवण्यात आलेले. आम्ही सगळं त्या बोधिवृक्षाखाली बसलो आणि 10 मिनिटं जवळपास स्वतःला अंतर्मन खोवून त्या वातावरणाशी एकरूप होण्याचा प्रयत्न केला. केवळ एक दिवस नाही, म्हणजे ह्या बुद्ध लेणीमध्ये असलेले मला वाटतं विश्वनाथ बोधी यांनी जे काय आहे तिथे एक विहार बांधलेलं आहे. त्या विहारामध्ये आमचं वास्तव्य होतं आणि ज्या दिवशी गेलो त्या दिवशी रात्री देखील आम्ही त्या चॅन्टिंगचा एक भाग झालो. दुसऱ्या दिवशी सकाळी पण त्यांचा भाग झालो आणि त्याच्यानंतर ट्रिपचे सगळे जेव्हा गेलो तेव्हा देखील आम्ही 10-10 मिनिटं त्या वातावरणाशी एकरूप होण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या बोधी वृक्षाचं एखादं तरी पान आपल्याला मिळावं यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. सगळं असं शोधत होतो. म्हणजे आम्हाला योगायोगाने एक 1-2 पान असे सापडले. आम्ही ते स्वतःजवळ ठेवले आणि आजही आमच्या जवळ बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये त्या बोधिवृक्षाचं पान आहे. म्हणजे त्या बोधिवृक्षाच्या खाली बसल्याच्या नंतरही आपल्याला एक वेगळ्याच अशा प्रकारची अनुभूती होती. असं म्हणतात की सिद्धार्थाला ज्ञानप्राप्ती झाल्याच्या नंतर 7 आठवडे वेगवेगळ्या ठिकाणी एक आठवडा त्यांनी तिथं चिंतन मनन केलेलं आहे. तर त्या सगळ्या पूर्ण परिसराला आम्ही म्हणजे भेट दिली, पाहणी केली. त्याच्यानंतर तिथे एक मुचलिंग नावाचं एक सरोवर देखील आहे आणि त्या सरोवरामध्ये बुद्धाची एक प्रतिमा आहे आणि तो नागराजा बुद्धाच्या म्हणजे डोक्यावर असं प्रकारचं छत्र धरलेलं आहे. जणू काही पाऊस आला तर बुद्धाचं संरक्षण व्हावं अशा प्रकारचं ते स्थळ आहे. म्हणजे ते स्थळ पाहून देखील जी आंतरिक अनुभूती होती ना ती शब्दात सांगणं शक्य नाही. तुम्ही जे कोणी गेला असाल तर तुम्हाला त्याची अनुभूती निश्चितच येते. तर अशा प्रकारचे हे म्हणजे बोधगया इथलं जे काही बुद्धाचं ज्ञानप्राप्तीचं ठिकाण आहे ते देखील आपलं ऊर्जा स्रोत आहे. त्याला आपण निश्चितच भेट द्यावी अशा प्रकारचं ते पवित्र स्थळ आहे. त्याच्यानंतर पुढचं स्थळ आहे वाराणसी, सारनाथ. म्हणजे आता जरी त्याला वाराणसी म्हणजे वाराणसी रेल्वे स्टेशन पासून ते देखील जवळ आहे. वाराणसीला गेल्याच्या नंतर पूर्ण स्टोरी बुद्ध आणि त्यांचा धम्म याच्यामध्ये आपण जी वाचलेली असते. तथागताला ज्ञानप्राप्ती झाल्याच्या नंतर आपण पहिल्यानं हे आपल्याला मिळालेलं ज्ञान कुणाला सांगावं अशा प्रकारचा प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण होतो. तेव्हा त्यांना अलार कलामाची आठवण येते. कारण अलार कलाम हा ज्ञानी होता, तज्ञ होता. तर त्याला देखील आपल्याला जे ज्ञान मिळालंय ते द्यावं असं तथागताला वाटतं. परंतु त्यांना नंतर कळतंय की अलार कलामाचा मृत्यू झालाय. त्याच्यानंतर परत त्यांना आठवण येते की आपण कुणाला ज्ञान देऊ शकतोय. तर त्यांना उद्धव रामपुत्ताची आठवण येते. पण चौकशी करतात तेव्हा देखील त्यांच्या असं लक्षात येतं की त्याचा देखील मृत्यू झालेला आहे. आणि मग नंतर तथागताला आठवतं की आपण कुणाला बरं आपल्याला मिळालेलं ज्ञान द्यावं. तेव्हा ते जेव्हा निरंजना नदीच्या काठी जेव्हा ते कठोर तपश्चर्याला बसत असतात तेव्हा त्यांना राजगृह येथे जे काही 5 परिव्राजक भेटलेले असतात. तर त्या 5 परिव्राजकांना आपण ज्ञानप्राप्ती द्यावी असं त्यांना वाटतं. तेव्हा ते चौकशी करतात आणि चौकशी केल्याच्या नंतर त्यांना असं कळतं की सारनाथ येथील ऋषी पत्तनाच्या मृगदाय वनामध्ये ते 5 जण वास्तव्याला आहेत. त्यामुळे तथागत तिथं जातात आणि त्या 5 पंचवर्गीय भिक्षूंना काय वाटतं की जेव्हा कठोर तपश्चर्या करायची आहे तेव्हा तथागतांनी सिद्धार्थांनी कठोर तपश्चर्या त्यागली. आपल्याला माहिती आहे की जेव्हा ते निरंजना नदीच्या काठी तपश्चर्याला बसलेले असतात त्यांच्या पोटाला स्पर्श केला की पाठीचा कणा हाती लागतो आणि पाठीच्या कण्याला स्पर्श केला तर पोटाचा स्पर्श होतो. म्हणजे अशा प्रकारची डुंगेश्वरी या ठिकाणी बुद्धाची जी काही मूर्ती होती ती आपण पाहिल्याच्या नंतर कळते की यांनी एवढी तपश्चर्या कठोर केल्याच्या नंतरही काहीही साध्य होत नाही याची अनुभूती तेव्हा येते. आणि त्याच ठिकाणी सुजाता त्यांना खीरदान करते आणि तेव्हापासून सिद्धार्थ हे कठोर तपश्चर्या त्यागतात. त्यांनी कठोर तपश्चर्या त्यागल्याच्या नंतर त्या 5 परिव्राजकांना तथागताचा म्हणजे सिद्धार्थाचा राग येतो आणि ते त्यांना सोडून गेलेले असतात. मग त्यांना जेव्हा सिद्धार्थ आपल्याकडे येतोय हे पाहून त्यांना मनामध्ये ते असं ठरवतात की आपण त्यांचं काही आगत स्वागत करायचं नाही. पण जसजसे सिद्धार्थ म्हणजे तथागत समोर येतात तेव्हा मात्र यांच्या मनाचा निश्चय ढळतो. ते उठून उभे राहतात. एक जण त्यांचं चिवर घेतं, एक जण त्यांचं भिक्षापात्र हाती घेतो, त्यांना बसायला आसन देतात. म्हणजे त्यांचं तथागताचं एकंदरीत व्यक्तिमत्वच असं असतं की जे लोक बसलेले असतात ते उठात, जे उठलेले असतात ते तथागतांना वंदन करतात, त्यांच्या जवळ येतात, त्यांच्या व्यक्तिमत्वाने ते प्रभावित होतात. तर हे 5 परिव्राजक एकदम प्रभावित होतात आणि ते तथागताला बसायला म्हणजे जागा देतात. आणि त्यानंतर तथागत त्यांना 5 जणांना म्हणजे प्रथम दीक्षा देतात. कौंडिन्य, महानाम,
वप्प, अश्विजित आणि बद्धी अशा प्रकारचे ते 5 परिव्राजक तथागताचं पहिलं धम्म प्रवचन ऐकतात आणि त्याला धम्मचक्र प्रवर्तन असं म्हणतात. हे तथागताचे 5 शिष्य. म्हणजे तथागताला जे काही ज्ञान प्राप्त झालं, जगामध्ये दुःख आहे, दुःखाचा समुदय आहे, दुःखाचं कारण आहे तृष्णा, आणि दुःखाचा निरोध करता येतो. आर्य अष्टांगिक मार्गाचं जर आपण आचरण केलं तर दुःख नाहीच होऊ शकतं. अशा प्रकारची आणि यासारखी अनेक प्रकारची देशना तथागत त्या 5 परिव्राजकांना देतात. आणि त्यामुळं बौद्ध धर्मियामध्ये हे म्हणजे सारनाथ देखील अतिशय महत्वाचं स्थळ आहे. आम्ही या स्थळाला भेटी दिल्याच्या नंतर काय पाहतोय आपण, तिकीट वगैरे घेतल्याच्या नंतर जेव्हा मध्ये जातो तर तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे स्तूप तिथं आहेत. त्या वेगवेगळ्या प्रकारचे स्तूप पाहत असताना असं वाटतं की सिनियर जे काही भंतेजी असतील त्या सिनियर भंतेजीचे हे निवासस्थान असतील, त्यांचं ते प्रार्थना स्थळ असेल. आज त्याचे अवशेष आहेत फक्त, परंतु ते अवशेष पाहून देखील पूर्ण जेव्हा आपण बुद्धावरची सिरियल पाहतो, लॉर्ड बुद्धा नावाचं जे काही चॅनल आहे त्याच्यावर आपण सिरियल पाहतो, त्या सगळ्या प्रकारची दृश्य जणू काही आपल्या नजरेसमोर तरळतात. तिथं एक धम्मिक स्तूप आहे. म्हणजे बुद्ध धम्माला पुनरुज्जीवित करण्यासाठी सम्राट अशोकाने जी काही स्थळं आहेत ते सगळ्या प्रकारची स्थळं त्यांनी शोधून काढली. हे धम्मिक स्तूप नावाचा स्तूप आहे. बुद्धाची 80 फूट अशा प्रकारची तिथं प्रतिमा आहे. कमळाच्या फुलावर बसलेली ती प्रतिमा आहे आणि एक धार्मिक स्तूप आहे. तर अशा प्रकारच्या स्तूपाच्या आसपास आम्ही बसलो. तिथं बुद्धवंदना, धम्मवंदना, संघवंदना या सगळ्या प्रकारच्या वंदना घेतल्या, धम्मदेसना घेतली आणि आपल्या अंतर्मनामध्ये जे काही विचार आहेत बुद्धाचे ते विचार आठवण्याचा आणि थोडा वेळ म्हणजे असं मनन करण्याचा योग आम्हाला तिथं आलेला होता. म्हणजे हे सारनाथ पाहून देखील आपल्या अंतर्मनामध्ये वेगळ्याच प्रकारची उर्मी संचारते. पुढे गेल्याच्या नंतर गाईडने आम्हाला असं सांगितलं की तथागताचं प्रत्यक्ष जिथं वास्तव्य होतं ते मूलगंध कुठी निवास देखील तिथं आहे. आता त्याचे भग्नावशेष आहेत. आम्ही तिथं बसलो, तिथं नतमस्तक झालो आणि तिथं देखील असं वाटलं जणू काही बुद्धाचं सानिध्य या वातावरणामध्ये पसरलेलं आहे. बाजूला काही अंतरावर एक कुंपण आहे आणि त्या कुंपणाच्या पलीकडे खरंच मृगदाय वन आहेत. म्हणजे तिथं मृग हरिणींचं वास्तव्य असल्याचं असं सांगण्यात येतं. तो सगळा परिसर आम्ही निहाळला आणि आमच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा निर्माण झाली. त्याच्यानंतर तिथं सारनाथला एक संग्रहालय आणि त्या संग्रहालयामध्ये तथागताच्या संदर्भात सगळ्याच प्रकारच्या वस्तू त्या सांभाळून ठेवण्यात आलेल्या आहे. आपली जी काही राजमुद्रा आहे तर त्या राजमुद्रा देखील तिथं आहे. 4 प्रकारचे सिंह असलेली ती राजमुद्रा तिथं पाहायला मिळाली. मोठं भारावलेलं अशा प्रकारचं ते वातावरण आहे. त्याच्यानंतर आम्ही कपिल वस्तू या ठिकाणी गेलो. तर कपिल वस्तूला सिद्धार्थाचं बालपण गेलं. म्हणजे कपिल वस्तूला जन्म जरी लुंबिनीला झालेला असला तरी म्हणजे जन्म झाल्याच्या नंतर सिद्धोधनानी म्हणजे देवदहला महामायेला न पाठवता जी वार्ता त्यांना कळली की आपल्याला पुत्र प्राप्त झालेला आहे, लगेच त्यांनी मोठा लवाजमा घेऊन बालकाला आणि त्याच्या मातेला परत कपिलवस्तू नगरीला नेलं. त्या कपिलवस्तू नगरीला सिद्धार्थाचं बालपण गेलं. त्या कपिलवस्तू नगरीमध्येच असलेल्या शाक्य संघाचा सिद्धार्थ सदस्य झाला. वयाची 20 वर्ष झाल्याच्या नंतर ते सदस्य झाले. तिथंच त्या शाक्य संघाच्या सगळ्या बैठका त्यांनी म्हणजे अटेंड केल्या. तन मन धनाने त्यांनी शाक्य संघाची सेवा केली. परंतु वयाच्या 28व्या वर्षी एक प्रकारची अघटित घटना घडली. शाक्य आणि कोलिये यांच्यामध्ये रोहिणी नदी होती आणि त्या रोहिणी नदीचं पाणी प्रथम कोणी वापरावं यावरून शाक्य आणि कोलिये यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला. शाक्याच्या सभापतीने हा प्रश्न युद्धाने सोडवावा अशा प्रकारचा निर्णय जाहीर केला. त्याला सिद्धार्थाने विरोध केला आणि त्यामुळे शाक्य संघाने त्याला देशत्यागाची शिक्षा सुनावली. म्हणजे ती देश त्यागाची जी काही शिक्षा आहे सिद्धार्थाने इथंच तिचं तंतोतंत अशा प्रकारचं पालन केलं. त्यांनी त्या कपिल वस्तू नगरीमध्ये भारद्वाज नावाच्या ऋषीचा आश्रम होता. तिथं ते गेले, आपलं केशवरपण केलं, काशाय वस्त्र त्यांनी परिधान केली आणि त्यानंतर त्यांनी कपिल वस्तू नगरी सोडली. तर या कपिल वस्तू नगरीमध्ये सिद्धार्थाची पावलं दुडू धावली असतील. इथं राजप्रासादामध्ये त्यांचं बालपण गेलं असेल. इथंच त्यांना म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या गरीब लोकांविषयी
कष्टकऱ्यांविषयी करुणा त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली, हा सगळा चल चित्रपट आपल्या नजरेसमोर उभा राहतो. तिथं कपिलवस्तू नगरीमध्ये असं म्हणतात की म्हणजे जेव्हा सिद्धोधनाने शीत ऋतूसाठी, ग्रीष्म ऋतूसाठी आणि वसंत ऋतूसाठी सिद्धार्थाला जे काही 3 महाल बांधलेले होते तर त्याचे अवशेष इथं आहेत. ते सगळं आम्ही पाहिलं. परंतु आपण जे काही वाचलेलं असतं, आपण जे काही सिरियल मध्ये पाहिलेलं असतं ते आपल्याला ऍज इट इज तिथं आठवतं. तर अशा प्रकारचे म्हणजे लुंबिनी झालं, सारनाथ झालं, कपिलवस्तू झाली, तर ह्या अशा प्रकारची बौद्ध स्थळं आहेत. तर आता याच्यानंतर मी पुढची जी काही स्थळं आहेत तर त्या स्थळांचा थोडासा धावता आढावा घेते. तुम्हाला वाटेल की संधी मिळाली म्हणून मॅडम खूपच काही सांगतात काय की, परंतु मला असं वाटतं की तुम्हाला देखील तेवढी आवड असावी. मला 1 वर्ष ना ते बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ, तर मी 1 वर्ष तो वाचला होता. तो वाचत असताना आपल्याला इतरांना जास्त एक्सप्लेन करून सांगता यावं यासाठी मी घरी देखील त्याचे अनेकदा पारायण करायची. आणि त्यामुळे त्यातले जे काही धडे आहेत ना, मला अक्षरशः तोंडपाठ झालेत. मला पाठांतराची म्हणजे जेव्हा मी व्यवसायात होते तेव्हापासूनही आवड आहे आणि त्याच्यानुसार मला हा ग्रंथ इतर सगळ्या ग्रंथामध्ये खूप आवडलेला आहे. म्हणजे माणसाला जीवन जगण्यासाठी जे जे काही बोध पाहिजे असतो तो सगळा बोध आपल्याला या एका ग्रंथामध्ये मिळू शकतो. तर पुढचं जे काही ठिकाण आहे ते म्हणजे राजगृह. तर आपल्याला एवढं माहिती आहे की सिद्धार्थाने जेव्हा देशत्यागाची म्हणजे सुरुवात केली, ओनोमा नदीपर्यंत त्याचा शिष्य छंद हे त्यांच्या सोबत आले आणि त्याच्यानंतर सिद्धार्थाला पहिलं जे आठवलं असेल ते म्हणजे राजगृह. असं म्हणतात कपिलवस्तू ते राजगृह जवळपास 400 मैलाचं अंतर आहे आणि हे अंतर सिद्धार्थाने पायी प्रवास केलेले आहे. कुठेही त्यांनी कोणत्या वाहनाचा वापर केलेला नाही. तर सिद्धार्थ 5 म्हणजे टेकड्यांच्या पायथ्याशी असलेलं जे काही राजगृह आहे, राजगृह नगरीमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि पांडव पर्वताच्या पायथ्याशी त्यांनी स्वतःसाठी एक झोपडी बांधली. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ते भिक्षाटनाला निघाले तेव्हा अतिशय नगरीतले लोक त्यांच्या आजूबाजूला जमा व्हायला लागले. तर त्या राजगृह नगरीचा बिंबिसार नावाचा राजा आहे. तो जेव्हा सकाळी सकाळी जागा होतो आपल्या प्रासादातल्या म्हणजे समोरच्या, आपण जर ज्याला आता बाल्कनी म्हणतो, तर राजप्रासादाच्या समोर जी मोकळी जागा आहे तो असं बाहेर सहज पाहतो. तर तेव्हा त्याला म्हणजे गर्दी दिसते. तो आपल्या सेवकांना विचारतो की एवढी गर्दी काय? तेव्हा तो सेवक सांगतो की कपिलवस्तू नगरीचा सिद्धोधन राजाचा जो काही मुलगा आहे तर त्यांनी प्रवज्या घेतलेली आहे आणि तो एवढा तरुण आहे, एवढ्या तरुण वयामध्ये त्यांनी प्रवज्या घेतली, त्यामुळे लोक कुतूहलाने त्याला पाहतायत. तर मग तो बिंबिसार राजा त्याला सांगतो की तो कुठे कुठे जातो याची चौकशी करा. आणि मग त्या शिष्याला, त्या दासाला तो सांगतो तू त्याच्या मागावर राहा. आणि मग राजा देखील तो सांगतो की त्यांनी भिक्षा मागितली, ती भिक्षा घेऊन आता ते पांडव पर्वताच्या पायथ्याशी ते गेलेले. मग हा बिंबिसार नावाचा राजा जिथपर्यंत त्याचं वाहन जाते तिथपर्यंत तो जातो आणि नंतर पायी तो जाऊन सिद्धार्थ ज्या ठिकाणी बसलेला असतो त्या ठिकाणी जाऊन तो एका दगडावर तो बसतो आणि क्षेमकुशल विचारतो. आणि विचारल्याच्या नंतर त्याला म्हणतो तुझं वय म्हणजे कमी आहे, तू एवढा सुकुमार आहे, एवढं सुंदर आहे, तू जे काही प्रवज्जेचा निर्णय घेतलेला आहे तो निर्णय काही योग्य नाहीये. तुला जर वाटत असेल तर मी माझं अर्ध राज्य तुला देतो, पण हे काही वय नाहीये, तू प्रवज्जा त्यागून दे. म्हणजे सिद्धार्थाला परावृत्त करण्याचा पहिला प्रयत्न हा राजगृह नगरीचा राजा बिंबिसार करतो. त्याला सिद्धार्थ योग्य अशा प्रकारचं उत्तर देतो. तो म्हणतो मी काही माझ्या कुटुंबावर नाराज आहे म्हणून मी काही प्रवज्जा घेतलेली नाहीये, परंतु माझा हेतू वेगळा आहे आणि म्हणजे तुम्ही मला मित्रासारखं मानून जे काही मला उपदेश केला तरी मी माझ्या उपदेशापासून मी परावृत्त होणार नाही. आणि जेव्हा सिद्धार्थाचा हा निर्णय हा बिंबिसार राजा ऐकतो तेव्हा तो म्हणतो की तू जे इच्छित मनाशी ठेवलेले ते तुम्हाला प्राप्त व्हावं, परंतु ते प्राप्त झाल्याच्या नंतर माझ्या नगरीला परत तुम्ही एकदा भेट द्यावी, अशा प्रकारचं ते आश्वासन घेतात आणि बिंबिसार राजा परत जातो. तर ह्या राजगृहाला जेव्हा मी प्रत्यक्ष भेट दिली तर या राजगृहाला बऱ्याच प्रकारच्या गोष्टी घडलेल्या आहेत. राजगृहाला एक सुंदर अशा प्रकारचं म्हणजे स्तूप बांधलेला आहे. त्या स्तूपला जाण्यासाठी आपल्याला रोपवेवरून जाता येतं आणि इतकी गर्दी असते म्हणजे नंबर लावण्यासाठी जवळपास आमचे 2-3 तास त्याच्यात गेलेले.
ते स्तूप देखील इतका देखणा आहे. आता ह्या राजगृहाच्या वर गेल्याच्या नंतर त्या स्तूपाच्या तिथं तो गृद्धकूट नावाचा पर्वत आहे. तर त्या पर्वताच्या संदर्भात मला 3 गोष्टी आठवल्या. आपण त्या म्हणजे जयमंगल अष्टगाथेमध्ये महामंगल सूक्तामध्ये आपण काही ओळी वाचतो. मारा तिरेक अभियुक्त. माराच्या संदर्भामध्ये बघा, तथागताचा एक आतेभाऊ होता, अमिता नावाची एक त्यांची आत्या होती आणि तिचा मुलगा हा आतेभाऊ देवदत्त. तर देवदत्त तथागतांचा पहिल्यापासून वैरी दाखवलेला आहे. तर त्याचे फक्त मी प्रसंग सांगते की सिद्धार्थ जेव्हा आपल्या शेतीमध्ये बसलेला होता तर तेव्हा ध्यानमनन चिंतन तो करत होता. देवदत्तांनी एक पक्षी घायल केलेला होता. तर त्या पक्षाला जाऊन हा सिद्धार्थ त्याला वाचवतो, त्याला त्या पक्षाच्या अंगावर मायेने हात फिरवतो, त्याच्या जखमा पुसून काढतो आणि तेवढ्यात देवदत्त येतो की हा पक्षी मी मारलाय त्यामुळे तो माझा आहे. आणि हा प्रश्न लवादाकडे जातो. तेव्हा सिद्धार्थ प्रश्न विचारतो की जो मारतो तो म्हणजे स्वामी होऊ शकत नाही, मी त्याचं रक्षण केलेलं आहे आणि त्यामुळं मी त्याचा स्वामी आहे. तर निर्णय सिद्धार्थाच्या बाजूने लागतात. तेव्हापासून तो देवदत्त सिद्धार्थाचा हेवा करतो किंवा तो त्याचा द्वेष करतो. तर त्या राजगृहाच्या तिथं आम्ही गेल्याच्या नंतर परत त्या गृद्धकूट पर्वताच्या पायथ्याशी तथागत जेव्हा म्हणजे असं शतपावली करत असतात किंवा चालत असतात तेव्हा देवदत्तच्या मनामध्ये असा विचार घेतो की आपण या तथागताला मारूनच टाकलं पाहिजे. तेव्हा ज्या ठिकाणावरून त्यांनी मोठी शिळा म्हणजे एक दगड तो तथागत जिथं म्हणजे शतपावली करतात त्या दिशेने तो लोटतो आणि असा हेतू असतो त्याचा की तो दगड सिद्धार्थाच्या अंगावर पडला पाहिजे आणि त्यांचा त्यात मृत्यू झाला पाहिजे. परंतु तो दगड मध्येच एका झाडाला अडकतो, तथागताला बिलकुलच काही इजा होत नाही. तर देवदत्त परत राजगृह नगरीमध्ये काय करतो, अजातशत्रूचा तो विश्वास संपादन करतो आणि एक नालागिरी नावाचा जो काय हत्ती असतो पिसाळलेल्या हत्तीला तो तथागतावर सोडतो. परंतु मात्र तो हत्ती देखील तथागताला काही इजा करू शकत नाही आणि त्यातूनही तथागत वाचतात. तर अशा प्रकारची राजगृह नगरी होती. तर या राजगृह नगरीमध्ये जेव्हा तथागत ज्ञानप्राप्ती झाल्याच्या नंतर येतात तेव्हा त्या बिंबिसाराला अतिशय आनंद होतो आणि तथागताची कसल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून तो आपल्याला प्रिय असलेलं अशा प्रकारचं एक वेळूवन तो तथागताला आणि त्यांच्या संघाला भेट देतो. वेळूवन पाहिल्याच्या नंतर म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आपण इतकं छान उद्यान पहिल्याने पाहिलेलं आहोत याचा आपल्याला आभास होतो. आम्ही काश्मीरला गेलो होतो, तिथलं देखील आम्ही शालीमार गार्डन पाहिलं, अनेक ठिकाणचे गार्डन पाहिले, पण वेळूवनाची सर मात्र कशालाच येणार नाही. इतकं उत्तम प्रकारे जतन करून ठेवण्यात आलेले तुम्हाला मी काय सांगू. म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष वेळूवन पाहिल्याच्या नंतर त्या ठिकाणी अशा प्रकारची एक जागा देखील ठेवलेली की या ठिकाणी तथागत बसून राजगृह नगरीतल्या लोकांना प्रवचन द्यायची. म्हणजे वेळूमानामध्ये गेल्याच्या नंतर देखील जी आपल्याला भावना निर्माण होते ना ती कुशीनगरला होती. एक ठिकाण राहिलंय माझं कुशीनगरचं. तथागताचं वयाच्या 80व्या वर्षी जेव्हा चुंदानी त्यांना भोजन दिलेलं असते, सुकर मार्दवाचं भोजन दिल्याच्या नंतर त्यांना अतिसार होतो किंवा त्यांना अपचन होतं आणि त्यामध्येच मग तथागत कुशीनगर येथे आनंदाला घेऊन जातात. आणि कुशीनगर येथे गेल्याच्या नंतर त्यांनी आधी वैशाली नावाची जी काही नगरी असती त्यांनी वैशालीला असताना 5 वर्षावास त्यांचे वैशालीला झालेले असतात आणि वैशाली इथं असतानाच ते 3 महिने अगोदर सांगतात आनंदाला की येत्या वैशाख पौर्णिमेला माझं महापरिनिर्वाण होणार आहे. तर ह्या अशा प्रकारच्या कुशीनगरला आम्ही गेलो. कुशीनगरला गेल्याच्या नंतर तिथं लांबच लांब अशी जवळपास 21 फूट म्हणजे अशी लांब तथागताची महापरिनिर्वाण अवस्थेतली एक मूर्ती आहे. ती पाहिल्याच्या नंतर जेव्हा आपण तिथं त्या मंदिरात प्रवेश करतो तेव्हा पूर्ण असं तथागताचा शिनलेला भागलेला चेहरा आणि पाय, तथागताच्या अंगी 32 लक्षणं आणि 80 अनुलक्षणं होते असं म्हणतात. ते पाहिल्याच्या नंतर जेव्हा आपण तथागताचे पाय पाहतो ते पाय पाहिल्याच्या नंतर मनात इतका गहिवर येतो की 80 वर्ष म्हणजे वयाची जवळपास 45 वर्ष त्यांनी पायपीट केलेली, अनेक प्रकारच्या ठिकाणी त्यांनी भेट दिलेले आणि त्याचे तसे अशा प्रकारचे जवळपास जाळा असलेले ते पाय पाहिल्याच्या नंतर त्या पायाला असं आपल्याला स्पर्श करावासा वाटतो, त्याला वंदन करावंसं वाटतं आणि शिनला भागलेला देह इथं जणू काही चिरकाल विश्रांती घेतोय अशा प्रकारची भावना तिथं निर्माण होते. आमच्या इथं म्हणजे कुशीनगरला असताना एक भंतेजी आमच्या सोबत होते. तर ज्यांनी त्यांनी प्रत्येकाने जवळपास ते चिवर घेतलेले होते. आम्ही देखील ते चिवर घेतलेलं होतो. तर ते चिवर अर्पण करण्याची कुशीनगरला जी प्रथा आहे ती प्रथा पाहिल्याच्या नंतर कुशीनगरच्या प्रांगणात आपण शिरतो म्हणजे दोन्ही साईडला इकडे जवळपास
25 असे आपले बौद्ध भिक्षुक, बौद्ध परिव्राजक आम्ही जे गेलेलो होतो सोबत, 25 या साईडला 25 या साईडला, आणि प्रत्येकाने आणलेलं जे काही चिवर आहे ते असं प्रत्येकाने त्याचं टोक धरलेलं आहे, म्हणजे अशा प्रकारचं टोक धरलेलं आहे. आणि चालताना म्हणजे बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संगम शरणम गच्छामी असं म्हणत आपण त्या गेट पासून तर त्या मंदिरापर्यंत जातो. काय जादू आहे त्या ठिकाणाची, काय पावित्र्य आहे ते कळत नाही, पण ते म्हणत असताना डोळ्यातून आपोआप अशा प्रकारच्या अश्रूच्या धारा वाहतात. असं वाटतं जणू काय आपण बुद्धाच्या महापरिनिर्वाणात सामील झालेलो आहोत. तर असं म्हणजे न हे होता, मनामध्ये गैवर होतो, आणि त्या गैवर घेऊन आपण जेव्हा तिथं त्या मंदिरात जातो, मंदिरात गेल्याच्या नंतर तथागताच्या चेहऱ्यापासून तर ते पायापर्यंत ती चिवर अलगद आपण त्याच्यावर टाकतो, जणू काही त्या थंडीच्या दिवसात आपल्या तथागताला थंडी वाजू नये इतक्या प्रेमळपणे आपण त्यांचे पाय वगैरे जागतो आणि ते चिवर एकदम अशा प्रकारे टाकतो. तिथली जी अनुभूती आहे ती अनुभूती म्हणजे प्रत्यक्ष जाऊन तिथं तुम्ही अनुभवता, इतकं चांगलं वाटतं. म्हणजे मला लुंबिनीमध्ये तेवढा गैवर आला नाही, कपिलवस्तूमध्ये नाही आला, सारनाथला नाही आला, बोधगयेला नाही आला, पण कुशीनगरला गेल्याच्या नंतर मात्र भावनाचा आवेग आपल्याला थांबवता येत नाही. इतकं पवित्र स्थळ ते आहे. आयुष्यामध्ये एकदा तरी आपण कुशीनगरला भेट द्यावी असं मला वाटतं. तर राजगृह झाल्याच्या नंतर श्रावस्तीला आम्ही भेट दिली. श्रावस्ती प्रसेनजीत नावाच्या राजाची राजधानी. तर जवळपास आयुष्यातले 25 वर्ष तथागताने श्रावस्ती नगरीमध्ये केलेले. या श्रावस्ती नगरीमध्ये जेतवन आहे. जेतवनाची पण आपल्याला हिस्ट्री माहित आहे. काय हिस्ट्री आहे त्याच्यामध्ये? तर श्रावस्तीमध्ये अनाथपिंडक नावाचा माणूस होता. त्याने तथागताला भेट दिली, म्हणजे तो आपल्या बहिणीच्या घरी आला होता आणि तिथं तथागताच्या बौद्ध संघाला म्हणजे भोजनदान सुरू होतो. एवढी मोठी तयारी, त्याला वाटलं एखाद्या राजालाच भोजनदान करण्यात येते काय की. जेव्हा त्याला कळलं की तथागताला भोजनदान करण्यात येते तेव्हा तो प्रभावित होतो आणि तो असं ठरवतो की आपण देखील तथागताला चांगली काहीतरी भेट द्यावी. तिथे एक जेत नावाचा राजपुत्र असतो, त्याचं उद्यान खूप चांगलं असतं आणि ते उद्यान घेण्याचा तो प्रयत्न करतो. जेत नावाचा राजकुमार ते देत नाहीये. तो म्हणतो की तू पूर्ण सुवर्ण मुद्रा त्याच्यावर जर अंथरल्या तर मी तुला ते देईन. तर तो अनाथपिंडक त्या सुवर्ण मुद्रा अंथरतो आणि ते जेतवन खरेदी करतो आणि ते तथागताच्या भिक्षू संघाला तो ते दान करतो. म्हणजे त्या जेतवनामधल्या म्हणजे त्या श्रावस्तीमधल्या अनेक प्रकारच्या घटना आपल्याला आठवतात. तर त्या जेतवनामध्ये देखील आम्ही एक वृक्ष आहे त्या वृक्षाखाली बसलो, तिथं देखील धम्मदेसना झाली. त्या वातावरणाशी देखील आम्ही म्हणजे एकरूप होण्याचा प्रयत्न केला. तिथं देखील म्हणजे जुन्या ज्या काही पाऊल खुणा आहेत तथागताच्या वास्तव्याने पुनीत झालं अशा प्रकारचे ते स्थळ आहे, ते देखील पाहून आम्ही खूपच प्रभावित झालो. पुढचं आहे वैशाली. तर वैशाली नगरीमध्ये तथागतांनी 5 वर्ष वास केले. तर या वैशाली नगरीमधलं देखील आपल्याला अनेक प्रकारच्या गोष्टी तिथं माहित आहेत. तर त्या वैशाली नगरीमध्ये आम्रपाली नावाची एक नर्तकी होती. तिला आपल्या सौंदर्याचा गर्व होता. नंतर ती बुद्धाचं प्रवचन ऐकते आणि ती बुद्धाची उपासिका होती. तर तिनं दिलेला आम्रवान देखील तिथं आहे. असं म्हणतात की तथागताचा एक दात तिथं आहेत आणि तिथं अशा प्रकारचं संरक्षित केलेलं ते ठिकाण आहे. तिथं देखील आम्ही बसलो. तिथं देखील थोडा एकरूप होण्याचा प्रयत्न केला. ह्या म्हणजे वैशाली नावाच्या नगरीमध्ये विशाखा नावाची देखील एक श्रेष्ठीची कन्या होती. विशाखेने देखील तथागताला आम्रवन दान दिलेलं होतं. त्याच्यानंतर बुद्धाकडून तिने 8 वर मागितलेले होते. त्या 8 वरांची पूर्तता करण्याचा प्रयत्न तिने केलेला होता. त्या वैशालीला देखील आम्ही भेट दिलो. तशाच प्रकारची अनुभूती तिथं झाली. तथागताला ज्ञानप्राप्तीपूर्वी त्यांनी जी कठोर तपश्चर्या केली तर त्या ठिकाणी डुंगेश्वर नावाचं एक गाव आहे. तर तिथं देखील आम्ही गेलो. तिथं गेलेला असताना ते प्रत्यक्ष प्रतिमा पाहिल्यावर खरंच एवढ्या यातना तथागतांनी भोगल्या याची प्रचिती आपल्याला येते. परंतु त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर इकडे आपण तथागताला नतमस्तक होतो आणि इकडच्या ठिकाणी हिरव्या पातळामध्ये हिंदू लोकांनी एक देवी बसवलेली आहे. असं वाटलं का नाही आपण लढा देत, म्हणजे आपण तिथं लढा देण्याचा प्रयत्न केला. मागच्या वेळेस मी युट्यूबवर पाहिलं, कुणीतरी युट्यूबवर नाही व्हॉट्सअपवर मेसेज फिरला की अशाच ट्रिपला गेलेल्या लोकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला तर हिंदू लोकांकडून त्यांना मारहाण झाली.
आपण निश्चितच त्या संदर्भात काही करावं असं मला वाटतं. अशी अनेक ठिकाणे. त्याच्यानंतर आता पुढचं धावता आढावा घेते मी. सांगण्यासारखं खूप आहे. म्हणजे शिक्षिका असल्यामुळं मी कंटिन्यू 3 तास बोलू शकते, पण तुमच्या धैर्याची मी परिसीमा पाहत नाही. सांची नावाचं एक ठिकाण आहे मध्य प्रदेशात. भोपाळपासून अवघं 60 किलोमीटर अंतरावर आहे. तर या सांचीचा स्तूप पाहिल्याच्या नंतर देखील, म्हणजे सांचीच्या तिथे गेल्याच्या नंतर जपानी पद्धतीचं एक विहार आहे, तिथं आपली राहण्याची व्यवस्था होते आणि नंतर आपण ते स्थळ पाहायला जातो. तर सांचीच्या ठिकाणी एक तोरणद्वार आहे. त्या तोरणद्वारावर तथागताच्या जीवनातल्या महत्वाच्या अशा घटना तिथं अंकित करण्यात आलेल्या आहेत. आणि शिवाय सम्राट अशोकाने त्या ठिकाणी म्हणजे स्तूप उभारलेले. तर त्याच्यामध्ये असं सांगतात की तथागताचे जे काही परमशिष्य होते महामोगल्यान आणि सारीपुत्र, तर त्यांच्या अस्थी तिथं ठेवण्यात आलेल्या आहे. आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये त्या अस्थी काढतात. त्याची एक मोठी अशा प्रकारची यात्रा भरते. मला वाटतं 26 नोव्हेंबर. तर मोठ्या प्रकारची यात्रा भरते. ते देखील इतकं चांगलं रम्य अशा प्रकारचं मन रमेल, बुद्ध तत्वज्ञानाने आपण प्रेरित होऊ अशा प्रकारचं ते सांचीचं ठिकाण आहे. तिथं म्हणजे अनेक प्रकारचे आणखी स्तूप आहेत. म्हणजे खूप चांगल्या प्रकारची अनुभूती तिथं देखील होती. त्याच्यानंतर मध्य प्रदेशामध्येच महू नावाचे एक ठिकाण आहे. तर आपण वामनदादा कर्डकांनी तू जन्मल्या ठिकाणी जाऊन आज आलो अशा प्रकारचे जे ते गाणं आहे, तर तिथे आपण प्रवेश करतो महूमध्ये. ती एक मिलिटरी छावणी होती आणि तिथं 14 एप्रिल 1891ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झालेला आहे. त्यांच्या जन्माने पुनीत पावन झालेलं ते ठिकाण आहे. भव्य अशा प्रकारची सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती आहे. चांगल्या प्रकारचा असा स्तूप बनवलेला आहे आणि स्तूपाच्या चारही बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये ज्या काही महत्वाच्या घटना घडलेल्या आहेत त्याची माहिती त्या काच बोर्डावर अशी अंकित करण्यात आलेली. तिथं देखील आम्ही बसलो. त्याच्यानंतर त्या स्तूपाच्या वरच्या बाजूला गेल्याच्या नंतर गोल अशा प्रकारची स्तूपच आहे आणि त्याच्यामध्ये तथागताची मूर्ती विराजमान आहे. म्हणजे महूला भेट दिल्याच्या नंतरही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले मुक्तिदाते त्यांचं जन्मस्थान आपण पाहिल्याच्या नंतर एक वेगळ्याच प्रकारची ऊर्जा आपल्या मनामध्ये निर्माण होत असते. पुढचा आहे राजगृह. तर राजगृह म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईच्या दादर या हिंदू वस्तीमध्ये आपल्या पुस्तकांना जपून ठेवता यावं यासाठी 1935ला राजगृह नावाचं घर बांधलेलं आहे. तर ते घर पाहताना देखील आपल्याला इतके म्हणजे मनामध्ये भावना दाटून येतात. या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणजे अभ्यासिका आहे किंवा इथं ते वापरत असलेल्या भांडे आहेत, रमाईचा तिथं संसार ठेवलेला आहे. बाबासाहेबांचं अनेक वर्ष तिथं वास्तव्य होतं. हे पाहून देखील आपल्याला खूप चांगलं वाटतं. पुढचं आहे 26 अलीपूर रोड. बाबासाहेब आंबेडकर केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये कायदेमंत्री असताना माईसाहेब आंबेडकरांसोबत त्यांचं जे काही वास्तव्य होतं तिथं डॉक्टर आंबेडकर यांचं मेमोरियल तयार करण्यात आलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाच्या संदर्भामध्ये सगळ्या प्रकारची माहिती ध्वनिफीत तिथं चालू असते. नेमकंच एक PhD करणारा विद्यार्थी आम्हाला भेटला आणि त्यांनी सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातले अनेक महत्वाचे घटनाक्रम आम्हाला तिथं ऐकवला. तिथून बाहेर निघताना एक झाड आहे आणि त्या झाडाखाली बाबासाहेब आंबेडकर अश्रू ढाळतात अशा प्रकारचं चित्र आहे. ते पाहण्यासाठी नेमकं आम्ही म्हणजे अहमदाबादला गेलो होतो, बडोद्याला गेलो होतो. तर बडोद्याला गेलेलं असताना पाहायचं होतं की ती संकल्पभूमी नेमकी कुठे आहे. तिथे एक सयाजी बाग आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी मदत करणारे सयाजीराव गायकवाड आहे त्यांच्या नावाने ती बाग आहे आणि त्या बागेमध्ये कुठेतरी ती संकल्पभूमी असावी असं आम्हाला वाटलं, परंतु ती आम्हाला कुठं आढळली नाही. दुसऱ्या वेळेस जर आम्ही गेलो तर निश्चितच तिचा शोध घेण्याचा प्रयत्न करूया. पुढचं आहे चैत्यभूमी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणजे 6 डिसेंबर 1956ला दिल्लीला निधन झालं आणि निधन झाल्याच्या नंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार कुठे करावेत. तर माईसाहेब आंबेडकरांनी इतर अनुयायांचं असं म्हणणं झालं की बाबासाहेब आंबेडकरांचे गरीब अनुयायी ते दिल्लीला येऊ शकणार नाहीत आणि त्याच्यामुळं त्यांना आपण मुंबईला नेऊयात. मग 7 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पार्थिव मुंबईला आणलं. अभूतपूर्व अशा प्रकारची गर्दी जमली आणि 7 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पार्थिवावर ज्या ठिकाणी अंतिम संस्कार करण्यात आले ती चैत्यभूमी आहे. चैत्यभूमीची निर्मिती त्यांच्या पुत्रांनी केलेली आहे. म्हणजे मुंबई ते महू अशा प्रकारची त्यांनी एक यात्रा काढली. जे पैसे जमा झालेले त्याच्यातून त्यांनी चैत्यभूमीची निर्मिती केली.
त्या चैत्यभूमीच्या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने एक 7 दिवसाचं प्रशिक्षण शिबिर आयोजित केलं जातं. त्या प्रशिक्षण शिबिरार्थी म्हणून मान मला मिळाला. 7 दिवस आम्ही तिथे राहिलो. दररोज जिथं बाबासाहेब आंबेडकरांवर अंतिम संस्कार झाले त्या अंतिम संस्काराच्या ठिकाणी जाऊन तिथं वंदना करण्याचा, नतमस्तक होण्याचा योग आम्हाला तिथं आलेला आहे. सिद्धार्थ महाविद्यालयाची देखील पाहणी केली. तर त्या तळागाळातल्या लोकांना शिक्षण घेता यावं यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईच्या फोर्ट भागामध्ये 2 इमारती घेतल्या होत्या. आनंद भवन आणि बुद्ध भवन अशा प्रकारची नावं त्यांना दिलेली. तर त्या सिद्धार्थ महाविद्यालयाला देखील आपण भेट द्यावी. त्याच्यानंतर आपल्या इथं औरंगाबादला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. कॉलेजला मिलिंद महाविद्यालय नाव दिलं, परिसराला नागसेन हे नाव दिलं. तर मिलिंद आणि त्यांचा म्हणजे मिलिंद प्रश्न नावाचा ग्रंथ आपण जे वाचतो त्याच्यामध्ये जी काही तर्कदृष्टी वापरलेली आहे तर त्या संदर्भामध्ये आपल्याला हे नाव किती सार्थ आहे याची आपल्याला माहिती मिळते. तर अशा अनेक प्रकारची स्थळं आहेत. पुढचं आहे महाड. तर महाडला देखील आपण भेट देतो. तर रायगडाच्या पायथ्याशी असलेलं महाड नाचं गाव आहे. 20 मार्च 1927 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे त्या पाण्याला स्पर्श केला आणि जणू काही म्हणजे नव चैतन्य आपल्या लोकांमध्ये निर्माण झाले. तर अशा प्रकारच्या स्थळांना देखील आपण भेटी द्यावी म्हणून मी अशा प्रकारच्या सगळ्या स्थळांची माहिती सांगण्याचा प्रपंच तुमच्या इथं केलाय. मला असं वाटतंय आज मी जे स्थळांना भेटी दिल्या, मी जे वाचन केलंय, पुढच्या वेळेस निश्चितच तुमच्यापैकी देखील आपल्या मनामध्ये आपल्याला कशी अनुभूती होती तर ती अनुभूती तुम्ही शब्दात व्यक्त करण्याचा प्रयत्न करावा. मला इतका वेळ तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतलं त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते आणि इथं थांबते. जय भीम, जय भीम. थोडी स्पीड जास्त होती. कसं होतंय मला जास्त सांगायचं वाटतंय आणि त्याच्यामुळं ते